पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमध्ये करणार 8व्या व्हायब्रंट गुजरात जागतिक गुंतवणूकदार परिषदेचं उद्घाटन। केंद्र सरकारच्या विविध योजनांमध्ये परदेशस्थ भारतीयांनी सहभागी व्हावं, राष्ट्रपतींचं आवाहन। विमुद्रीकरणामुळे दहशतवाद, नक्षलवाद, घुसखोरीला आळा बसला असल्याचं राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन। भीम ॲपला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद, आतापर्यंत 1 कोटी लोकांनी केलं ॲप डाउनलोड। चौथ्या टप्प्यातल्या नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातल्या 11 नगर परिषदांच्या निवडणुकीत भाजपाचा झंझावात कायम, काँग्रेस दुसऱ्या स्थानावर। ठाणे जिल्ह्यातल्या अंबरनाथ इथल्या औषध कंपनीतून बेकायदा साठा केलेला 760 किलो वजनाचा 19 कोटी रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा जप्त, 2 संशयित ताब्यात। सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळाच्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षा येत्या 9 मार्चपासून सुरू। मुंबई शहरात राज्य सरकारनं मुंबई वायफाय सेवा केली कार्यान्वित, पहिल्या टप्प्यात 500 ठिकाणी सुरू होणार वायफाय सुविधा। बुलडाणा जिल्ह्यातल्या अल्पवयीन अपंग मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी वाल्मिकी समाजाचा निषेध मोर्चा। पाळणाघरं, नर्सरी, शिशु संगोपन केंद्र तसंच वृद्धाश्रम, वसतिगृहांना यापुढे नोंदणी करणं आवश्यक। जम्मू काश्मीरातल्या बांदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत 1 दहशतवादी ठार, शोध मोहिमेदरम्यान झाली चकमक। सुरेश कलमाडी आणि अभयसिंह चौटाला यांना आजीवन सदस्यत्व देण्याचा निर्णय ऑलिम्पिक संघटनेकडून रद्द। रणजी क्रिकेट करंडक स्पर्धेतील अंतिम सामना आज गुजरात आणि मुंबई दरम्यान रंगतोय। 65 वर्षांनी गुजरात संघ अंतिम सामना खेळणार। दाट धुक्यामुळे दिल्लीतील वाहतूक विस्कळीत, रेल्वेच्या वेळापत्रकात बदल।